तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते रुपेश सोनकर आणि गणेश कारंडे नामक सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. तर बॉलिंग मार्कवर देखील विकी भोईर एक तेज तरार गोलंदाज रफ्तारचा राजा ही ख्याती ज्या खेळाडूची देखील आपल्याला पाहायला मिळते. धारावी एक्सप्रेस ही उपाधी जे खेळाडूने अल्पावधीमध्येच मिळवले आपल्या वेगवान गोलंदाजीने. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित खेळाडू स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे रुपेश सोनकर. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही मातब्बर संघ आणि हा सामना पाहण्यासाठी अनेक मायबाप प्रेक्षक मगासपासून वाट पाहत होते कारण दोन्ही मातब्बर संघ आज मात्र एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतील. आराध्य 11 धारावी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये दिविशा 11 ऐरोली. मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. राऊंड द विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल तेज तारट टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं. उसळी घेतली. थेट विकेट कीपर सिद्धेश मात्रे याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. पण जर पाहिलं तर संपूर्ण हा जो आराध्य 11 धारावी संघ आपण पाहतोय ब्ल्यू ड्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल विकी. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन थोडंसं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. थोडीशी दिशा भरकटली कारण ज्या वेळेस आपण वेगवान गोलंदाजी पाहतो त्या वेळेस दिशा खूप महत्त्वाची असते कारण ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो आणि हे चित्र या बॉलवर देखील आपल्याला पाहायला मिळालं. अवांतर रनने आतापर्यंत स्कोरबोर्डचं ओपन देखील होताना पाहायला मिळते. यावेळेस देखील लाजवाब प्रत्येक बॉल रिलीज करत असताना वेग कमी जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 1 रन अवांतर स्वरूपाने मात्र स्कोरबोर्डमध्ये ॲड झाली. एक सुसज्ज नेत्रदीपक मैदान आपल्याला पाहायला मिळते. प्रियदर्शनी क्रीडांगण. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर ऑस्टिकच्या बराचसा बाहेर इट इज अ वाईटचा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवला जातो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. 5 ओव्हरचे मॅच. 5 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. एक महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थेट विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि खासियत आहे विकी भोईरशी देखील कारण व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महत्त्वपूर्ण खेळाडू देखील या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. विकी भोईर, सचिन नाईक, धीरज भोईर, भावेश नाईक. यावेळेस देखील खोलोर पद्धतीचा बॉल होता. बॅट्समनला पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधले. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 धावा अवांतर स्वरूपाने खर्च केल्यात. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केलाय. लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधला. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. या 2 फिल्डरला भेदून तुम्हाला बॅटिंग करायची आहे परंतु यावेळेस रोखलं जाते विकी भोईरच्या दरम्यान. यावेळेस देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला फिल्डर तैनात आहे प्रतीक भोईर. तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केली जाते. 1 रनने आतापर्यंत ओव्हर देखील यावेळेस कंप्लीट होते. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत टीम दिविशा 11 ऐरोली संघाची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 3 रन. एक ओव्हरचं खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 3 रन. सेकंड ओव्हरसाठी देखील आपण पाहू शकाल सचिन नाईक स्वतः टीमचं कॅप्टन.
यावेळेस देखील सचिन नाईकचा पहिला बॉल भिरकावून दिलाय आणि बॅट्समन रुपेश सोनकरच्या बॅटमधून या इनिंग मधला या मॅच मधला हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी थोडंसं संयमाचं पालन केलं, कारण समोर देखील तेवढ्याच दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विकी भोईरची. परंतु या ओव्हरमध्ये जो ताबा त्यांनी धरला होता तो ताबा सोडला आणि तदनंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या टीम दिविशा 11 ऐरोली संघ 9 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः टॉस जिंकला होता टीम आराध्य 11 धारावी या टीमने. फिल्डिंग त्यांनी स्वीकारले आणि तदनंतर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल, आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रतीक भोईर त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू जज करेल तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केले. 1 रनने आतापर्यंत 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन इन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे गणेश कारंडे, जो स्वतः टीमचा कॅप्टन आहे. महत्त्वपूर्ण खेळ त्याला करावा लागेल, कारण कर्णधाराची जबाबदारी खूप महत्त्वाची असते, कारण 11 खेळाडूंना घेऊन त्याला खेळायचं असतं मैदानामध्ये. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला प्रभावित केलं, पर तोपर्यंत लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु तेवढ्याच दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फिल्डर देखील प्रतीक भोईर तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन, 11 रन ऑन स्कोरबोर्ड. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे रुपेश सोनकर, ज्याने आतापर्यंत एक षटकार मात्र जरूर लगावलाय. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक येतोय. फटका बेमिसाल बॅट्समन रुपेशच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इन ॲक्शन मोडमध्ये यावेळेस रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्याला धावा जमवायच्यात, कारण क्रिकेटमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये कमी प्रमाणामध्ये फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर असतात. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला 2 फिल्डर 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळाले. फिल्डर तैनात आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. रणनीती आखली, ती रणनीती यावेळेस सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सचिन नाईकची बॅट्समन क्रमांक पहिला बॅट्समन रुपेश सोनकर बॅक टू पॅव्हलियनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 ओव्हरचं की आतापर्यंत कंप्लीट होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गोलंदाज विकी भोईरने 3 धावा खर्च केल्या. तदनंतर
सेकंड ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 14 रन खर्च केल्या. ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर धीरज भोईरला आमंत्रित केले. न्यू बॅट्समन अजिंक्य मैदानामध्ये दाखल झाला आहे. अल्पावधीमध्येच नावारूपाला आलेला खेळाडू, मोक्याच्या क्षणी मोठे स्ट्रोक लगावणारा खेळाडू. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये राहिली, परंतु बॉलर धीरज भोईर यावेळेस सज्ज होईल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु प्रयत्न चांगला राहिला, परंतु मिळतील 6 रन षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं धीरज भोईरचं. बॅट्समन गणेश कारंडेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण खेळाडू आहे धीरज भोईर या टीमचा, कारण या खेळाडूने देखील आख्यायिका लिहिली आपल्या कामगिरीची, आणि तोच खेळाडू देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर थोडासा जजमेंट चुकलं. कामेश नाईक त्या ठिकाणी सज्ज होता. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर थेट डोक्याचा वेध घेतला जातोय. पाणी घेऊन जायचं आहे. तर बॉलर पुन्हा एकदा धीरज यावेळेस सज्ज होईल. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातो. लिस्टिकच्या बराचसा बाहेर होता. अवांतर स्वरूपाने रन ॲड केली जाईल स्कोरबोर्डमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन, 24. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 24 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा धीरज सज्ज होते. यावेळेस देखील इनसाइड एज स्लॉन पद्धतीचा बॉल त्याने रिलीज केला. जे जाळं त्याने फेकलं त्या जाळ्यामध्ये अडकला बॅट्समन गणेश कारंडे, आणि सेकंड विकेट टीम दिविश 11 ऐरोली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः टीमचा कॅप्टन गणेश कारंडे इट्स बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन देखील कैलास मैदानामध्ये दाखल झाला. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. 24 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे बॉलर धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कोलोर पद्धतीचा बॉल होता. पॉईंटच्या दिशेने फिल्डर थोडासा फंबल होईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट झाली, आणि पाहता पाहता दुहेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट झाली. बॅकअप नव्हतं, आणि जिथे फक्त 1च धाव होती तिथे मात्र जरूर धावा खर्च झाल्या. 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मिस फिल्डिंग या ओव्हरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, कारण सुरुवातीचा जर विचार केला तर कामेशने जेल सुटल्यानंतर धीरज थोडासा नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळाला, कारण ज्या ज्या वेळेस मिस फिल्डिंग होते त्या त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील फक्त दिशा दिली, 1 रन यावेळेस कंप्लीट केली. टेक्निकल क्रिकेट मैदानामध्ये अजिंक्यच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या. दुहेरी रन आतापर्यंत टीमची धावसंख्या 29 रन, 29. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. या ओव्हरमधला
यावेळेस देखील फक्त दिशा दिली, मिसफिटिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या. एकेरी दुहेरी धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जातात, कारण एक एक धावांनी धावफलक वाढलं जातं आणि तेच प्रात्यक्षिक मनामध्ये ताईत करून अजिंक्य आपल्या टीमला सावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 वर्ष की आतापर्यंत कंप्लीट झालं आणि 3 वर्ष समाप्तीनंतर 2 गडी बाद, 31 रन, 31 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 ओव्हर अजूनपर्यंत शिल्लक असतील या इनिंगमधले. तर बॉलिंग मार्कवर देखील भावेश नाईकला आमंत्रित केले. यावेळेस भावेशचा पहिला बॉल, लाईन चांगली होती, कैलासला थोडंसं प्रभावित केलं, परंतु समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल रिलीज केल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा आपण पाहिला, आपले इरादे स्पष्ट करत असताना बॉलर. यावेळेस देखील लाजवाब गती परिवर्तन होतं, परंतु जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवला आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन, 32 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. रन, 36 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. ज्या अपेक्षा होत्या टीम दिविशा 11 ऐरोली संघाला बॅट्समन कैलासच्या दरम्यान, त्या अपेक्षा यावेळेस उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने देखील आपल्याला पाहायला मिळतात, कारण एक चौकार जरूर त्याने लगावला आहे. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज आपण जर पाहिलं तर बॅटच्या टॉयचा वेध घेतला, 1 रन खात्यामध्ये ॲड केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल, फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 41 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल या ओव्हरमधला. कैलास यावेळेस इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा भावेश. यावेळेस देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडू खाली येईल, विकी बोईर चेंडू जज करेल. तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ बॉलर भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळला जातोय आणि बॅट्समन अजिंक्यच्या बॅटमधून यावेळेस या शेवटच्या बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर शेवटची ओव्हर बॉलिंग मार्कवर ज्यावेळेस आमंत्रित केले सिद्धार्थ नाईक नामक बॉलरला टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिलाच बॉल लाईन मिस केली. फुल टॉस पद्धतीचा बॉल होता आणि बॅट्समन कैलासला दिला जातोय परतीचा इशारा. ज्या कैलाससाठी हे जाळं विणलं होतं बॉलर सिद्धांतने त्या जाळ्यामध्ये अडकला हा बॅट्समन कैलास. शेवटचे 5 बॉल आतापर्यंत या इनिंगमधले शिल्लक असतील. शेवटचे 5 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील या इनिंगमधले न्यू बॅट्समन राजू ननावरे मैदानामध्ये दाखल झाला आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता, फक्त दिशा दिली. बॉटमॅनचा चांगला वापर केला, चांगली फिल्डिंग फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुशील नाईक त्या ठिकाणी तैनात आहेत. तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस कंप्लीट होतात. आतापर्यंत अर्धशतक कंप्लीट होते टीम दिविश 11 ऐरोली संघाचं. 50 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. अजूनपर्यंत 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमधला. कारण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 5 ओव्हरची मॅच आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. यावेळेस देखील लाईन मिस केली आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव पद्धतीचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. अजूनपर्यंत 3 बॉल शिल्लक आहेत. या इनिंगमधले स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे राजू ननावरे. यावेळेस देखील फटका चांगला चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. डीपमधून फिल्डर चेंडू खाली येतोय. सुशील नाईक तोपर्यंत एकच धाव यावेळेस कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मगासपासून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मोठे स्ट्रोक लगावण्याची क्षमता अजिंक्यामध्ये देखील आहे. मोठे स्ट्रोक लगावण्याची क्षमता राजू ननावरेमध्ये देखील आहे. परंतु एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे स्ट्रोक लगावतो त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं आणि तेच चित्र पाहायला मिळालं. खोलवर पद्धतीचा बॉल आणि यावेळेस स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळते आणि बॅट्समन अजिंक्यला दिला जातो परतीचा इशारा. तर बॅट्समन प्रथमेश शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. या इनिंग मधला टार्गेट सेट करणारा बॉल. 51 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्ट्रॉंग अपील आणि बॅक टू बॅक 2 विकेट. लाजवाब गोलंदाजी सिद्धांत नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ देखील यावेळेस कंप्लीट होतोय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस टीमची धावसंख्या आतापर्यंत 51 धावा आणि टार्गेट असेल 52 रनचं. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर 62 रनचं लक्ष्य सेट केलं होतं. टीम आई एकविरा
11 ऐरोली टीमने आणि तो सामना जिंकला होता. परंतु या मॅचमध्ये 52 रनचं लक्ष आहे टीम आराध्य 11 धारावी या संघासमोर. तर लाईनअप करूनच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे टीम दिविश 11 ऐरोली संघ, कारण या स्पर्धेचा नियम आहे. हाँ तर 52 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम आराध्य 11 धारावे या टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विशाल भोईर. काही काय क्रिकेटपासून वंचित होता, परंतु आज यंदाच्या हंगामातील ही पहिली क्रीडा स्पर्धा निकेत स्मृतिचषक 2021 या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विशाल भोईर, सिद्धेश मात्रे ही सलामीची जोडी, तर बॉलिंग मार्कवर देखील विशाल आणि विशाल टू विशाल या प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 52 रनचं लक्ष. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. ओव्हर द विकेट यावेळेस पहिलाच बॉल, फक्त दिशा दिली पॉईंटच्या दिशेने, फटका टोलावला जातोय. 1 रन यावेळेस कंप्लीट तर जरूर होते.
एक रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एका रनने आतापर्यंत स्कोरबोर्ड देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. पंचांचा इशारा येतोय. वाईट +1. 2 धावा यावेळेस खात्यामध्ये ॲड केल्या जातील. ज्या वेळेस संकेत सर सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही बॉलिंग करत असता त्यावेळेस अशा प्रकारचे चेंडू तुमच्या माध्यमातून रिलीज केले जातात. त्यावेळेस कुठेतरी फिल्डिंग करणारी टीम दबाव तंत्रामध्ये असते, कारण एक्स्ट्रा धावा तुमच्या माध्यमातून खर्च केल्या जातात आणि शेवटच्या क्षणी त्याच एक्स्ट्रा धावा कुठेतरी आपल्या टीमला थोड्याशा धोकादायक देखील ठरत असतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे विशाल भोईरच्या बॅटमधून. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे हात चौकार. तर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, परंतु लाईन यावेळेस चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू वळवण्याची क्षमता आहे या बॉलरमध्ये. अनेक स्पर्धांमध्ये बेधक मारायची गोलंदाजी देखील कित्येक वेळा साकारली या बॉलरने, परंतु स्ट्रायकिंगला देखील तेवढाच घातक फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लेग बाईच्या स्वरूपाने 1 रन ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. बॅटकट 8 रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. 52 रनचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम आराध्य 11 धारावे हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. 8 धावा आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केल्यात बॉलर विशालने. समोर देखील विशाल नामक फलंदाज पाहायला मिळतोय. खोलवर पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. चेंडूपैचा संपर्क थोडासा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केली. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सिद्धेश म्हात्रे, ज्या खेळाडूमध्ये मोठे स्ट्रोक लगावण्याची क्षमता आहे. एक चांगला दर्जा दाखवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या हंगामातील ही पहिली स्पर्धा. आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना तुमच्यासमोर रंगला जातोय. सेकंड इनिंग. 52 रनचं लक्ष. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट आव्हान. तर रन देखील खात्यामध्ये ॲड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. विडोनच्या दिशेने फिल्डर चेंडूखाली येईल तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट केली. 1 ओव्हरचा की आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 11 रन. आणि त्याचबरोबर नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते तुम्हाला सर्वांचे लाडके 40+ मास्टर आदरणीय हरीजी कोळी साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय.
येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 41 रन अजूनपर्यंत तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर कैलास नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सिद्धेश म्हात्रे. सलामीवीर जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये झुंज देते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. यावेळेस पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसी थोडीशी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली आणि खासियत आहे कारण उंचीचा पुरेपूर वापर या बॉलरच्या माध्यमातून केला जातोय. तेवीस बॉलमध्ये आतापर्यंत 41 रन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. कैलास राऊंड द विकेट. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर होता आणि झेल टिपलाय. बॅट्समन सिद्धेशला दिला जातोय परतीचा इशारा. न्यू बॅट्समन देखील धीरज भोईर मैदानामध्ये दाखल झाला आहे. मिस्टर 360 ऑफ धारावे आणि जे खेळाडूने खऱ्या अर्थाने आपल्या खेळीने आख्यायिका लिहिली. आपल्या कामगिरीची तो खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आहे. धीरज भोईर अपकमिंग यंगस्टर खेळाडू. बॉलर पुन्हा एकदा कैलास सज्ज होईल. यावेळेस देखील लाईन मिस केली परंतु 1 रन मात्र जरूर मेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन आतापर्यंत धावफलकावर देखील पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 40 रन पूर्ण करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम आराध्य 11 धारावे या टीमला देखील गोलंदाज कैलासचं कौतुक करावं लागेल कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज विशालने आणि तदनंतर एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून देखील करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यावेळेस देखील लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज कैलास. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे धीरज भोईर. यावेळेस देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. 1 रन जरूर यावेळेस कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हरमधला. शांतमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते कारण जी रणनीती आखली ती रणनीती सफल करण्यासाठी देखील संयमाचं पालन देखील करणं खूप गरजेचं असतं आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. यावेळेस देखील लाईन चांगली होती. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळते. सेकंड ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. तर अतिशय दर्जेदार षटक देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि
या मॅचमध्ये षटक महत्त्वपूर्ण असेल. 18 बॉलमध्ये आतापर्यंत 39 रनची गरज देखील आहे. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 13 रन कंप्लीट करायचे आहेत. तर ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर देखील शैलेश नामक बॉलरला देखील आमंत्रित केले. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 39 रनची गरज देखील आहे. प्रति ओव्हर तुम्हाला 13 रनची सरासरी कंप्लीट करावी लागेल. यावेळेस देखील पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. 17 बॉलमध्ये आतापर्यंत 39 रनची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. धीरज भोईरला यावेळेस आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील इन ऍक्शन या बॉलवर आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन धीरज भोईरच्या बॅटमधून हा षटकार. तर एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराने एक नवजीवन संजीवनी दिली टीम आराध्य 11 धारावी या टीमला देखील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन आपल्याला पाहायला मिळतात. तर एक चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज शैलेश. यावेळेस देखील पुन्हा एकदा त्याच पद्धतीने धीरज भोईर यावेळेस आपले इरादे स्पष्ट करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार. 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज शैलेश. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता परंतु एक रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एकी रनने आतापर्यंत 26 रन अजूनपर्यंत 26 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 14 बॉलमध्ये 26 रनची गरज.
तर बॉलर देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील खोलोर पद्धतीचा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती देखील यावेळेस पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली येते तोपर्यंत एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते. एकेरी रनने आतापर्यंत 27 धावा धावफलकावर देखील होताना पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 25 रनची गरज. तर 12 बॉलमध्ये आतापर्यंत 25 रनची गरज. बॉलिंग मार्कवर अभिषेक नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित केले. ओव्हर नंबर 4 साठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विशाल भोईर. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये, कारण क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये कमीत कमी रन तुम्हाला खर्च करायचे असतात. यावेळेस पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. राजू चेंडूबागे धावतोय तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्यात. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 23 रनची गरज. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु रुपे चेंडू खाली टिपला जातोय झेल आणि बॅट्समन विशाल भोईरची खेळी होते संपुष्टात. तर न्यू बॅट्समन देखील स्वतः टीमचा कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय. सचिन नाईक बॉलिंग मार्कवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. इट इज अ वाईट +1. 2 धावा यावेळेस ॲड केल्या जातील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील दिशा थोडीशी भरकटली.
आणि त्याचं प्रात्यक्षिक अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन अजूनपर्यंत येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 20 रनची गरज. प्रति बॉलमध्ये तुम्हाला 2 रनची सरासरी गाठावी लागेल. यावेळेस देखील अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 38 रन. नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते ऋषीदादा नाईक यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 38 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. 1 रन जरूर कंप्लीट झाले. दुहेरी रनचा कॉल आहे परंतु रोखले जाते. एकेरी रनने आतापर्यंत 39 रन. आतापर्यंत 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. आठ बॉलमध्ये आतापर्यंत 12 रनची गरज. आठ बॉलमध्ये आतापर्यंत 12 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील इनसाइड एज 1 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 11 रनची गरज. यावेळेस देखील इट इज अ वाईट. अवांतर रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 10 रनची गरज.
यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्टर चेंडू खाली आणि बॅट्समन धीरजला दिला जातोय परतीचा इशारा. तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 10 रनची गरज. एक प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण क्रिकेटचा खेळ हा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा आहे, परंतु जर प्रयत्न केला तर तुमचा खेळ देखील सोपा होऊन निश्चित होतो. आणि हीच भूमिका यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ यावेळेस संघर्ष करतील, कारण दोन्ही टीमना जिंकायचं आहे, परंतु ज्याचा संघर्ष जास्त प्रमाणामध्ये असेल त्याचा विजय मात्र जरूर निश्चित असेल. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 10 रन कंपल्सरी. चेसिंग बॉलिंग मार्कवर रुपेश सोनकर. यावेळेस देखील पहिलाच बॉल. तर 5 बॉल आणि जिंकण्यासाठी यावेळेस आपण पाहू शकाल जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र जरूर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रनची गरज. तर 5 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा निलेश रुपेश सोनकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध आणि सचिन नाईक बॅक टू पॅव्हिलियन. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 रन. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन भावेश नाईक, जो बॅट्समन विकी भोईर देखील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील कोलर पद्धतीचा बॉल होता. 1 रन जरूर कंप्लीट झाली. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 7 रनची गरज. रोमांचक सामना मैदानामध्ये रंगलाय. गोलंदाज 0 बनेल की फलंदाज 0 बनेल हे प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल.
3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 7 रनची गरज. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. टीम दिविशा 11 ऐरोली संघ. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लाजवाब गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला थोडंसं दबाव तंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी 7 रन. क्रिकेटमध्ये असे अनेक वेळा इतिहास पाहिलेत, अनेक वेळा अशा प्रकारचं चित्र आपण उलगडताना पाहिले, परंतु आज या मॅचमध्ये एक रोमांचकपणा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 7 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. रुपेश सोनकर. यावेळेस देखील कॅच ड्रॉप. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रन. क्रिकेटचा आनंद खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय, कारण प्रेक्षकांची मने जिंकली जातात या सामन्याने. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 रनची गरज. विनंती असेल की टीम मीटिंग तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम दिविशा 11 ऐरोली संघ. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रन. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 6 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे भावेश भोईर. कोण बनणार हिरो? रुपेश सोनकर की भावेश नाईक? एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रन. मायबा प्रेक्षकांना विनंती असेल, जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रन. विनंती असेल की पंच भावेश भोईर आपण गोलंदाजाला ताकीद द्यायची आहे की सामना लवकरात लवकर चालू करा. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर विनंती असेल की भावेश भोईर अंपायर आपणास आम्ही विनंती करतोय की आपण ताकीद द्यायची आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रनची गरज. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रन. यावेळेस देखील आणि सामना जिंकलाय टीम आराध्य 11 धारावी या टीमने. या सामन्याचा किंग मेकर भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम आराध्य 11 धारावे, आशिक होई अँड टीम, आणि त्याचबरोबर हार्डलक टीम दिविशा 11 ऐरोली संघ. तर या सामन्याचा हिरो, ज्या गोलंदाजाने 3 धावा खर्च करून 3 विकेट संपादन केले, तर आदरणीय संदीपजी दैवी साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल, जे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे इन्स्पेक्टर देखील आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा